नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठी रेसिपीमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि एकदम रश्शेदार तर्रीदार ढाबा स्टाईल अंडा करीची भाजी. बाहेर तुफान पाऊस पडतो आहे आणि त्यामध्ये गरमागरम अंडा करी आज आपण इथे बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. अतिशय साध्या पद्धतीने आणि घरगुती मसाल्यांमध्ये आपण ही झणझणीत ढाबा स्टाईल अंडा करी बनवत आहोत. इथे जवळपास मी 6 बॉईल अंडे घेतलेले आहे. अशा पद्धतीने ते आपल्याला सगळे अंडे हे साफ करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याला आता आपल्याला मधोमध कट मारून घ्यायचे आहे की जेणेकरून ज्यावेळेस आपण यांना मसाल्यामध्ये फ्राय करू तेव्हा यामध्ये सगळे मसाले छानपैकी ॲब्झॉर्ब होतील. अशा पद्धतीने हे कट मारायचे आहे थोडे थोडे. आणि त्यानंतर एक आपल्याला पॅन घ्यायचा आहे. त्या पॅनमध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये हे जे अंडे आहेत ते छानपैकी भाजून घ्यायचे आहे. थोडक्यात म्हणजे शॅलो फ्राय यामध्ये आपल्याला ते करून घ्यायचे आहेत. यावेळेस आपल्याला जे शॅलो फ्राय आपण करून घेतो आहोत त्यामध्ये आपण आता हळद आणि थोडं तिखट आणि थोडं चवीनुसार आपण मीठ हे टाकून घेणार आहोत. आणि त्यानंतर याला छानपैकी आपल्याला आता फ्राय होऊ द्यायचं आहे. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. बाहेर तुफान पाऊस चालू आहे आणि त्यामध्ये ही रेसिपी तर अप्रतिम भातासोबत तुम्ही खाऊ शकता, चपाती भाकरीसोबतसुद्धा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. अतिशय साध्या सोप्या मसाल्यांमध्ये आपण हे बनवले आहे. इथे मी एक कांदा भाजून घेतलेला आहे, एक टमाटा कट करून घेतलेला आहे, त्यानंतर डाळवं आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे, अद्रक आहे. बस फक्त एवढ्याच मसाल्यांमध्ये आपल्याला ही जी अंडा करी आहे ही बनवून घ्यायची आहे. आणि इथे आपले जे अंडे आहेत ते शॅलो फ्राय होत आहेत. त्यानंतर त्याच पॅनमधून आपण अंडे हे काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला अजून तेल टाकून घ्यायचं आहे फोडणीसाठी. आणि त्यामध्ये आता 2 तमालपत्र आपण टाकून घेतलेलं आहे आणि जो आपण मसाला भाजून घेतलेला होता म्हणजे भाजलेला कांदा, टमाटा, कोथिंबीर, आलं, लसूण आणि डाळवं फक्त जवळपास 1च चमचा घ्यायचं आणि ते सुद्धा छानपैकी तव्यावरती भाजून घ्यायचं. त्यानंतर मसाल्यांमध्ये इथे टाकून घेतलेली आहे हळद, त्यानंतर आहे लाल तिखट जवळपास 1.5 चमचा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट हे कमी जास्त करू शकता. त्यानंतर आहे जिरे पावडर आणि धने पावडर, त्यानंतर आहे गरम मसाला, त्यानंतर इथे आहे गरम मसाला जवळपास 1 ते 1.5 चमचा आहे तो पण. आणि त्यानंतर एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे तो सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा घरगुती तुमचा कोणता मसाला असेल तो तो जरी टाकला तरी चालेल. आता हे मसाले आपल्याला छानपैकी तेल सुटेपर्यंत फ्राय होऊ द्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता की मसाले हे चांगल्यापैकी फ्राय झालेले आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला आता गरम पाणीच टाकायचं आहे कारण की त्यामुळे भाजीला तर्री छान येते, सुवासही छान येतो. आणि जसं मी सांगितलेलं आहे की जो मसाल्यांची जी चव असते ती दुप्पट होत असते गरम पाण्यामुळे. आणि तुम्ही बघू शकता आपल्याला जसं घट्ट किंवा थोडीशी पातळ भाजी हवी असेल त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याला एक उकळ येऊ द्यायची. उकळ आल्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपण अंडे बॉईल करून घेतलेले होते, तळून घेतलेले होते, सगळे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने ही अंडा करी अतिशय झटपट आणि घरगुती मसाल्यांमध्ये तयार झालेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की रंग आणि त्याची जी चव आहे ती अफलातून. अतिशय सुंदर पद्धतीने कमीत कमी साहित्यांमध्ये झटपट होणारी ही अंडा करी तुम्ही नक्कीच बनवून बघा. आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि अशा तुफान पावसामध्ये तुम्हीसुद्धा अशी अंडा करी नक्कीच बनवून बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच ही अंडा करी बनवून बघा. तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने ही झटपट होणारी रेसिपी आहे. आणि भातासोबत पण किंवा चपातीसोबत, भाकरीसोबत ही जी रेसिपी आहे खायला एकदम अफलातून लागते. चला तर मग रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. व्हिडिओला पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही ते बघू शकता किती सुंदर भाजी आलेली आहे.
धन्यवाद.